शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझ्या हातामध्ये आता पपईचं रोप आहे. आपण पपईवर थोडं डिटेल आत्ता सध्याच्या अडचणीत याच्याविषयी बोलणार आहोत. सगळ्यात आधी तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर हे पपईचं जिफीमधलं रोप आहे. याचा रूट झोन बघा. रोप निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याचं संक्षिप्त उत्तर असं आहे की व्हाईट रूट खूप ॲक्टिव्ह पाहिजे. हा जो मीडिया आहे हा इलीपॉटपेक्षा जर जिफी मिळाला, जिफी म्हणजे इम्पोर्टेड मीडिया असो, वर्ल्डमध्ये एकच कंपनी बनवते, तो मिळाला तर फार उत्तम. तिसरा जो दांडा आहे हा दांडा मजबूत पाहिजे. विदाऊट म्हणजे कुठलंही वाढ प्रतिरोधक औषध न वापरता हा दांडा मजबूत पाहिजे. आणि तिसरं पान हे अतिशय निरोगी, सशक्त, व्हायरस फ्री आणि जाड पान पाहिजे. तर अशा क्वालिटीचं हे 15 नंबरचे रोपं तिथे तुम्हाला दिसतात. लाखो रोपं माझ्या बॅकग्राऊंडमध्ये या ठिकाणी मागे आहेत. तर रोपं कशी निवडावी त्यातली ही 3-4 महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. शुद्ध बीजापोटी, फळे, रसाळ, गोमटी, जितकं रोप चांगलं असेल तेवढं आपल्याला उत्पादन चांगलं येईल आणि प्लॉट आपला सक्सेसफुल होईल. दुसरं, आत्ता बऱ्याचशा लोकांची पपई ज्यांनी जानेवारीत पपई लावली, डिसेंबर जानेवारी, ज्यांची पपई कोणाची 3 फूट असेल, कोणाची 4 फूट असेल, कोणाची 4.5-5 फूट असेल. पपईचा सगळ्यात मोठा शत्रू हा म्हणजे एक्स्ट्रा ग्रोथ, एक्स्ट्रा वाढ. ती वाढ आत्ता सगळ्यात पहिले आपण थांबवली पाहिजे. पपईला जमिनीपासून 2 वीत अंतरावर म्हणजे साधारणतः 1 फूट अंतरावर जर आपल्याला फळ लावायचं असेल तर पपईची वाढ थांबली पाहिजे. मी नेहमी म्हणतो की ज्या शेतकऱ्यांची पपईची वाढ ही संथ गतीने होते त्याने सगळ्यात निश्चिंत राहावं, त्याने अतिशय चांगलं उत्पादन येईल याची अपेक्षा ठेवावी. पण ज्याची वाढ खूप जास्त होते, विशेषतः ज्यांनी कलिंगड, खरबूज अशा पिकांमध्ये म्हणजे आंतरपीक घेतलं होतं आणि त्यात पपई लावली असेल तर त्यांना ही अडचण जास्त येईल. पपईची वाढ थांबवणं सध्याच्या कालखंडामध्ये फार गरज आहे. आजची तारीख आहे 23 मार्च रोजी. मी तुम्हाला सांगतोय जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर ही जर लागवड तुमची असेल तर तुम्ही पपईची वाढ पहिले थांबवली पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे? हाईट साधारणतः 4.5-5 फूट जर असेल तर तुम्ही लिओसिन 400 मिली प्रति एकर ड्रिपने सोडा किंवा डोंगल 40 मिली प्रति एकर ड्रिपने सोडा. जर तुम्ही कल्टार घेत असाल तर 100 मिली प्रति एकर कल्टार सोडा, ज्याच्याने हाईट जी आहे ती जागेवर थांबेल. 3 औषधं सांगतोय. तिघी औषधांचं काम सेम आहे परंतु डोस वेगळा आहे. तुम्ही जर लिओसिन घेतलं तर 400 मिली प्रति एकर घ्या, डोंगल घेतलं तर 40 मिली प्रति एकर घ्या, डोंगल किंवा ताबोली. कल्टार घेतलं तर 100 मिली प्रति एकर घ्या. हे पहिलं काम करायचं. दुसरं काम आपल्याला करायचं आहे की उन्हापासून पपईच्या झाडांना आपल्याला वाचवायचं आहे. आता हाईट जास्त असल्यामुळे 2 अडचणी येतात. एक तर पपईचं जे फूल आहे ते वरती सेट होतं, खालून माल जो लागला पाहिजे तो लागत नाही. दुसरं, फूल ड्रॉप होण्याची शक्यता जास्त असते. मग यासाठी हाईट कमी ठेवण्यासाठी आपण पहिला उपाय केला. आता जे फूल येणार आहे त्या फुलाला टिकवण्यासाठी आपल्याला अशा औषधाचा वापर करायचा आहे ज्याच्यामुळे उन्हापासून झाडाचं संरक्षण होईल. आणि त्याच्यासाठी जगातलं सगळ्यात बेस्ट कंटेंट ऑर्थोसिलिसिक ॲसिड 2%, ज्याचं नाव आहे अपसिल OSA. 40 मिली अपसिल OSA प्रतिपंप. सोबत गरज असेल तर एक बुरशीनाशक घ्या. नेटिओ घेतलं तरी चालेल 10 ग्राम. सोबत 05234 100 ग्राम आणि स्टिकर. जर तुम्हाला या फवारणीमध्ये कीटकनाशक टाकायचं असेल तर इमिडा किंवा उलाला तुम्ही याच्यामध्ये 8 मिली किंवा 8 ग्राम प्रति एकर टाकू शकतात. ही पहिली फवारणी घ्यायची. फवारणी घेताना साधारणतः फुलांपासून म्हणजे जिथून फुलं लागलेले तिथून तर शेंड्यापर्यंत कव्हरेज चांगलं मिळेल याची काळजी घ्या. जे लोक लिओसिन, कल्टार, डोंगल सोडणार आहेत त्यांनी लिओसिन, कल्टार, डोंगल सोबत एकरी 4 किलो 05234 हे औषध, हे खत नक्की सोडा, जेणेकरून स्फुरद आणि पालाशचा पुरवठा होऊन आलेलं फूल फळामध्ये कन्वर्ट व्हायला मदत होईल. एक तुम्हाला वाढ प्रतिरोधक औषध मी सांगितलं, त्याच्यासोबत स्फुरद, पालाश एक फवारणी तुम्हाला सांगितली. त्याचबरोबर साधारणतः ह्या फवारणीनंतर 8 ते 10 दिवसांनी तुम्ही अजून एक रिफ्लेक्टंट, ज्याच्यामुळे उन्हाचे सूर्यकिरण परावर्तित होतील किंवा उन्हापासून पिकाला वाचवता येईल असं एक औषध म्हणजे टी स्टँड कंपनीचं ग्रीन मिरॅकल नावाने औषध आहे. 200 लिटर पाण्यात 400 मिली घेऊन गरज असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक टाकू शकतात. ती फवारणी करा. 2 फवारण्या, 1 आळवणी, हे जर तुम्ही व्यवस्थित ह्या 10 ते 15 दिवसात हे शेड्यूल केलं, ज्यांची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यातली किंवा डिसेंबर जानेवारी महिन्यातली किंवा ज्यांची वाढ ही 3-3.5 फुटाच्या वर आहे त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर हा सल्ला ठरेल.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. पपईची रोपं 15 नंबर 786 72 तासात हवी असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला फोन करा आणि तुम्हाला जेवढी क्वांटिटी असेल तेवढी क्वांटिटी बुक करा. धन्यवाद.